आणि सगळं शिवार पाण्याखाली गेलं। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालाय। कोणी सोनं नाणं मोडलं, कोणी कर्ज काढलं, कोणी घरातले होते नव्हते ते सगळे पैसे खतं बियाणं औषधाला टाकले, माल उगून आला आणि आता हातचा घास तोंडचा घास पळाला। कसा तर ही ढगफुटी झाली आणि सगळ्या सोयाबीनची माती झाली, कपाशीची किंवा आपल्या मक्काची किंबहुना ऊस आणि केळी डाळिंब सगळ्या प्रकारचे मोसंबी या सगळ्या प्रकारच्या फळबागा सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे वाया गेल्या। आता शेतकऱ्यांनी काय करायचं हा त्याच्या समोर प्रश्न आहे। शेवटी आता खळं करायचं, हा माल बाजारात न्यायचा, कपाशीचे बोंड वेचायचे, दिवाळीची वात लावायची। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याच्या हातात आता काही येईल अशी परिस्थिती या वर्षात राहिलेली नाही। शेतकऱ्यांनी कर्ज कुठून फेडायचं, शेतकऱ्यांनी येणारं वर्ष कसं चालवायचं हा त्याच्या समोरचा प्रश्न आहे। आणि म्हणून आपल्या राज्यातलं जे मायबाप सरकार आहे त्यांना माझी विनंती राहणार आहे, शेतकऱ्याला तात्काळ 50,000 रुपये एकरी द्या आणि त्याचबरोबर ज्या जमिनी खरडून गेल्या त्याला सुद्धा 5 लाख रुपये एकरला द्या, की जेणेकरून तो शेतकरी इकडून तिकडून गाळ आणून भरेल आणि पुन्हा त्याची शेती पूर्ववत करेल। अशा पद्धतीची जर मागणी आपण केली तर ती सरकारने तात्काळ पूर्ण करावी। जालना जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करावा आणि जर त्यांनी घोषित केला नाही तर आम्ही जालना जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने तात्काळ एक मोर्चा काढून सरकारला जाब विचारू आणि त्यांच्याकडनं मदत पत्रात पाडून घेऊ। धन्यवाद।